या एपीएच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एस्पायरंट्स. आजच्या या लाईव्ह सेशन मध्ये आज आपण यूपीएससी ड्रग इन्स्पेक्टर या टॉपिक बद्दल, याच्या सिलेबस बद्दल आणि याच्या स्ट्रॅटेजी बद्दल एक कम्प्लीट डिस्कशन आपण या आजच्या सेशन मध्ये घेणार आहोत. जे स्टुडंट्स या यूपीएससी ड्रग इन्स्पेक्टर या पोस्ट साठी प्रिपेअर करत आहेत त्या स्टुडंटसाठीचं हे कम्प्लीट पॅकेज आहे. हाऊ टू स्टार्ट, फ्रॉम वेअर टू स्टार्ट आणि या सब्जेक्टची किंवा या एक्झामच्या मध्ये असणारे जेवढे टॉपिक्स आहेत त्या टॉपिकची ऍक्च्युअल लेवल काय आहे हे आजच्या या सेशन मधून आपण सर्व फार्माच्या ऍस्पायरंट्स पर्यंत आज आपण पोहोचणार आहोत. तर ऍस्पायरंट्स या बॅच किंवा या यूपीएससी ड्रग इन्स्पेक्टरच्या या पोस्ट बद्दल थोडंसं जाणून घेऊया. या पोस्ट जे आहेत हे लास्ट टाइम 2023, त्याच्या आधी एकदा 2019 आणि त्याच्या आधी एकदा 2015 मध्ये असं आतापर्यंत सीडीएसयूच्या अंडर मधून हे 3 वेळा रिक्रुटमेंट करण्यात आलेली आहे. त्यासोबतच एस्पायरंट्स आतापर्यंतचा हा सगळ्यात मोठा फिगर आहे 186 पोस्ट ऍट अ टाइम. आणि त्याच्यामुळेच यासाठी जे स्टुडंट्स आता सध्या प्रिपरेशन मध्ये आहेत त्याचाही नंबर तेवढाच आहे. आणि जेवढे स्टुडंट्स फार्मा मधून आता बी फार्मा पास आउट होत आहेत ह्या सगळ्या स्टुडंट्ससाठी ही सगळ्यात मोठी अपॉर्च्युनिटी आहे. पण आता झालंय काय की स्टुडंट्सला हे समजत नाहीये, कारण याचा एक्सपिरियन्स नाहीये. आधी ही एक्झाम कधी दिलेली नाहीये. तर या सगळ्या गोष्टीतून एक गोष्ट कन्क्लूड होते, ती कोणती की कुठून स्टार्ट करायचंय, कोणत्या लेवल पर्यंत जायचंय. यूपीएससी ड्रग इन्स्पेक्टर आणि एमपीएससी ड्रग इन्स्पेक्टर हे सारख्या लेवल आहेत का, यांच्यामध्ये काही डिफरन्स आहे, सिलेबस मध्ये डिफरन्स आहे, पेपर पॅटर्न मध्ये डिफरन्स आहे? हो, नक्कीच. एमपीएससी ड्रग इन्स्पेक्टर आणि यूपीएससी ड्रग इन्स्पेक्टर या दोघांच्या मध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. तर हा सगळा डिफरन्स आपण या ठिकाणी या ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून आजच्या या सेशन मधून आपण कंप्लीट करणार आहोत. तुमचे जे काही डाऊट्स येतील एस्पायरंट्स, मला या लाईव्ह सेशन मध्ये ते डाऊट्स पण आपण क्लिअर करणार आहोत. त्यासोबतच एस्पायरंट्स एपीए अकॅडमी थ्रू ह्या यूपीएससी ड्रग इन्स्पेक्टर बॅच ला आपण कसं आणि कोणत्या लेवलनी पुढे प्रोसीड करणार आहोत याचीही आपण आज या लेक्चर मध्ये कम्प्लीट इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. तर एस्पायरंट्स, मला सांगण्यासाठी खूप आनंद होत आहे की पाठीमागच्या काही दिवसापूर्वी आपण एमपीएससी ड्रग इन्स्पेक्टरचा बॅच कंप्लीट केला. तर या बॅच मध्ये कंप्लीट बेसिक टू ऍडव्हान्स पर्यंतचे एकदम डिटेल लेक्चर्स मी त्या बॅच मध्ये कंडक्ट केले. काही डेमो लेक्चर्स युट्यूब वरती या आपल्या एपीए अकॅडमीच्या चॅनल वरती पण अवेलेबल आहेत, तेही लेक्चर तुम्ही पाहू शकता. आणि एस्पायरंट्स त्या बॅच मधून जवळजवळ 15 स्टुडंटचं सिलेक्शन हे इंटरव्ह्यू साठी झालेलं आहे. त्याच अनुषंगाने, त्याच बेसिसवरती अजून एक डीपेस्ट कॉन्सेप्ट घेऊन ह्या यूपीएससी साठी आम्ही रेडी आहोत. मी आणि माझ्यासोबतची असणारी टीम या यूपीएससी बॅचला लीड करेल. टेक्निकल असेल किंवा नॉन टेक्निकल असेल, ह्या दोन्ही सिलेबसला पुढे घेऊन जात या बॅचची पूर्तता होईल. एस्पायरंट्स, सर्व काही गोष्टी आजच्या सेशन मध्ये, सिलेबस असेल, एक एक पॉइंट मी तुमच्यासाठी कलेक्ट केलाय. या बॅचची तयारी कशी होईल, हा बॅच कुठून स्टार्ट होईल, या बॅच मध्ये तुम्हाला कोणत्या लेवल पर्यंत पोहोचायचे, त्यासोबतच या बॅचला तुम्ही किती सुटेबल असाल, हे सगळ्या गोष्टी मी आज या सेशन मध्ये तुमच्यासाठी कंपाईल केलेल्या आहेत. तर पहा, सगळ्यात पहिल्यांदा यूपीएससी ड्रग इन्स्पेक्टर या पोस्ट बद्दल पाहूया. सगळ्यांनी ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्याचा विचार केला असेल, काही जणांनी ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप केले असतील. तर एस्पायरंट्स, ज्या स्टुडंट्सनी आतापर्यंत ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप केले नाहीये, थोडंसं वेट करा. एक प्रॉपर व्हिडिओ तुम्हाला हाऊ टू फिल द ऍप्लिकेशन फॉर्म फॉर द यूपीएससी ड्रग इन्स्पेक्टर याचा एक प्रॉपर व्हिडिओ तुम्हाला मी या ठिकाणी पोस्ट करेल आपल्या युट्यूब चॅनलवरती. तो व्हिडिओ पहा आणि व्यवस्थित आणि एकदम ऍक्युरेट, कारण यूपीएससीचा फॉर्म फिलिंग ही खूप जास्त लेंदी प्रोसेस आहे. त्याच्यामुळे हे ऍक्युरेटच असायला पाहिजे आणि खूप प्रॉपरच असायला पाहिजे. त्यासोबत एस्पायरंट्स, जे स्टुडंट्स आता बी फार्मा पास आउट आहेत, ज्यांनी आता रिसेंटली बी फार्मा पास आउट केलेला आहे, ज्यांचा ऑलरेडी रिझल्ट पण डिक्लेअर आहे, तर हे सर्व स्टुडंट्स ह्या यूपीएससी ड्रग इन्स्पेक्टरच्या पोस्टसाठी इलिजिबल आहे. त्यासोबतच जे स्टुडंट्स फायनल इयर मध्ये आहेत, तर मी सर्वांना अशी या ठिकाणी रिक्वेस्ट करेन
की या एक्झामची फीस फक्त 25 रुपीज आहे, तर तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. फॉर्म फिलअप करा. जर समजा त्यांनी ऍक्सेप्ट करून तुम्हाला ऍडमिट कार्ड जर देत असतील, हे डिसाइड होईल, हे फिक्स होईल ज्यावेळेला ऍडमिट कार्ड तुमच्यापर्यंत येतील, त्यावेळेला हे फिक्स होईल की एक्झाम तुम्ही देऊ शकता की नाही. पण तुम्ही एक रिस्क घेऊन तुम्ही हा फॉर्म फिलअप करू शकता. जर तुम्हाला ऍडमिट कार्ड मिळाले तर तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. फॉर जस्ट एक्सपिरियन्स पर्पज तुम्ही ही एक्झाम फायनल इयर बी फार्मा अँड थर्ड इयर बी फार्माच्या स्टुडंटसाठी मी असं सजेशन देत आहे की तुम्ही ही एक्झाम फक्त एक्सपिरियन्स साठी द्या. आणि जे जस्ट पास आउट आहेत त्यांचे एक्झाम्स नाही, त्यांचे रिझल्ट ऑलरेडी डिक्लेअर्ड आहे. त्या स्टुडंटसाठी ही पोस्ट इलिजिबल आहे. याच्यामध्ये एज क्रायटेरिया पण आहे, पोस्ट आहेत, हे सर्व काही डिस्कशन आज आपण करणार आहोत. हे पहा, युपीएससी ड्रग इन्स्पेक्टर पहिल्यांदाच आफ्टर 2015च्या पण ज्या पोस्ट होत्या सीडीएसयूच्या ड्रग इन्स्पेक्टरच्या, ते एवढ्या नव्हत्या. ऑलमोस्ट 147च्या आसपास काहीतरी पोस्ट होत्या. त्यानंतर 2019 मध्ये पण यांच्या 17 और 20च्या आसपास काहीतरी पोस्ट होत्या. तर 186 या पोस्ट पहिल्यांदाच एवढ्या लार्ज अमाउंट मध्ये आपल्या समोर या ठिकाणी दिसत आहेत. या बॅचला लीड करण्यासाठी जी टीम तुमच्या समोर मी रिप्रेझेंट करतोय, तर ही असेल आपल्या एपीए ची टीम जी तुम्हाला लीड करेल एस्पिरंट्स. याच्यामध्ये मी स्वतः तुम्हाला फार्मसीमध्ये फार्माकोलॉजी असेल, फार्मास्युटिक्स असेल, ज्युरिस्प्रुडन्स असेल किंवा केमिस्ट्री असेल किंवा या ठिकाणी अनालिसिस असेल, बायोकेमिस्ट्री असेल, मायक्रोबायोलॉजी असेल, यापैकी कोणताही टॉपिक असेल तर हा टेक्निकल सिलेबस हा तुम्हाला माझ्याकडून मिळेल, ज्याच्यामध्ये आतापर्यंतचा 8 इयर्सचा एक्सपिरियन्स मी यूज करत तुम्हाला तोच डेटा मी प्रोव्हाइड करेल जो एक्झाम साठी आहे. नॉर्मली काय होतं मार्केटमध्ये की आता सर्वीकडे चालू आहे, आम्ही हे क्लासेस कंडक्ट करतो, वेगवेगळ्या फॅकल्टीज आहेत आणि त्यामुळे एक प्रॉपर गायडन्स जे एका स्टुडंटला जायचे ते जात नाही आणि त्याच्या अनुषंगाने तो स्टुडंट त्या लेवल पर्यंत पुश होत नाही जे एक्झामची लेवल आहे. त्यामुळे बरेच विद्यार्थी आजच्या सेशन मध्ये ऑलरेडी माझ्याकडे जीपॅटचा क्लास किंवा जीपॅट किंवा नायपर किंवा डीएचएस किंवा लास्ट ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झामला ऑलरेडी रजिस्टर केलेली आहेत, त्यांना याचा एक्सपिरियन्स आहेच. त्यासोबत काही नवीन स्टुडंट्स पण आजच्या या लेक्चरला माझ्या ऐकत असतील, त्यांच्यासाठी सध्या मी इथं सांगू शकतो की टेक्निकल सिलेबस मधला एकही पॉइंट हा मिसमॅच नाही होणार. ही पूर्ण जबाबदारी मी या ठिकाणी घेत आहे. त्यासोबतच तुम्हाला या युपीएससी मध्ये ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग हा एक पोर्शन आहे जो आपल्याला सिलेबस मध्ये डिस्कशन करत असताना लक्षात येईल. कोणते टॉपिक्स आहेत, त्याचं डिस्ट्रीब्युशन काय आहे, या लेक्चरला शेवटपर्यंत पहा. राईट, या लेक्चरला शेवटपर्यंत पहा एस्पिरंट्स, जेणेकरून तुम्हाला या युपीएससीच्या प्रिपरेशन बद्दल एक कम्प्लीट आयडिया या ठिकाणी मिळेल. तुम्हाला ऍप्टिट्यूड रिझनिंग साठी या ठिकाणी आदरणीय सुशील कोरे सर आहेत, ज्यांचा एक स्वतःचा हब आहे. तुम्ही यांच्या नावाने युट्यूबला तुम्ही सर्च कराल तर तुम्हाला यांचे पण व्हिडिओज पाहायला मिळतील. युट्यूबवरती हे खूप फेमस फॅकल्टी आहेत आणि ऍप्टिट्यूड रिझनिंग साठी आपल्या या एपी अकॅडमीला लास्ट 5 इयर्स पासून ते गायडन्स प्रोव्हाइड करत आहेत. तर यांच्याच मार्गदर्शनाखाली आपण ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग याबद्दलचं या ठिकाणी कम्प्लीट नॉलेज घेणार आहोत. त्यासोबतच एस्पिरंट्स आपल्याकडे इंग्लिश साठी 12 इयर्स एक्सपिरियन्स असणारे रिस्पेक्टेड और आदरणीय अतुल भिसे सर हे तुम्हाला इंग्लिश ग्रामर बद्दल देतील. या पॅटर्न मध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करेल की टोटल एस्पिरंट्स आतापर्यंतच्या रेकॉर्डनुसार 150 क्वेश्चनचा हा टेस्ट आहे. बघा, एकदा पॅटर्न समजून घ्या. आतापर्यंतच्या रेकॉर्डनुसार 150 क्वेश्चनचा हा टेस्ट आहे. माइट बी पॅटर्न हा बदलू शकतो. फॉर दिस इयर इट कॅन बी फॉर द 100. हे फ्लेक्झिबल आहे. बट आतापर्यंतच्या रेकॉर्डनुसार 150 क्वेश्चनचा हा टेस्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला ऑलमोस्ट 130 क्वेश्चन्स हे फार्मसीचे पाहायला मिळतात. जर हा पेपर 150 क्वेश्चन्स असेल तर 25, 24, 20 एवढे लेवल ही नॉन टेक्निकलचा आहे आणि 130 क्वेश्चनचा जो लेवल आहे, वेटेज आहे, हे फार्मा सिलेबस साठी देण्यात आलेला आहे. त्यामधून 2 सब्जेक्टला वेटेज थोडंसं जास्त आहे. ऍप्टिट्यूड रिझनिंगला थोडंसं वेटेज पाठीमागच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस मी पाहिलं तर त्याच्यामध्ये थोडंसं कमी आहे. बट इंग्लिश ग्रामर याचं वेटेज आतापर्यंतच्या सगळ्या पेपरमध्ये मिनिमम 10 क्वेश्चन्स आहे. त्यासोबतच कॉम्प्युटर सायन्स जी आहे
याला सध्या वेटेज देण्यात आलेला आहे. सो ज्याचा जो पूर्ण भार हे आपले पुढचे फॅकल्टी या ठिकाणी तुमच्यासाठी उपलब्ध असतील. सो अतुल भिसे सर हे तुम्हाला त्या लेवलचं एक्सपिरियन्स्ड सो जे नॉलेज आहे, सो जे युपीएससी ड्रग इन्स्पेक्टरला क्रॅक करण्यासाठी लागेल, सरांना हा ऑलमोस्ट 12 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. सो जे की तुमच्यासाठी ते यूज करून नोट्स तयार करून तुम्हाला गायडन्स देतील. त्यासोबतच एस्पिरंट्स आपल्याकडे नेक्स्ट फॅकल्टी आहेत ज्ञानेश्वर पाटील सर, राईट. सो यांचा जवळजवळ 12 इयर्स पेक्षा जास्त यांचा सध्या एक्सपिरियन्स आहे. करंटली ही इज वर्किंग ॲज अ गव्हर्नमेंट फार्मासिस्ट, आणि हे आपल्याला गेस्ट सेशन मधून व त्याच्या माध्यमातून आपल्याला जीके, करंट अफेअर आणि कॉम्प्युटर सायन्स बद्दलचं या ठिकाणी गायडन्स देतील. अशा प्रकारची ही टीम या युपीएससी ड्रग इन्स्पेक्टर बॅचला लीड करेल एस्पिरंट्स, ज्याच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला डेली लाईव्ह सेशन प्लस रेकॉर्डेड बॅकअप, प्रत्येक सेशन हा लाईव्ह असेल. लाईव्ह सेशनचं रेकॉर्डेड बॅकअप मिळेल, जे की तुम्हाला 24/7 अवेलेबल असेल. एव्हरी संडे यू विल हॅव द टेस्ट. प्रत्येक संडे जेवढा टॉपिक आम्ही कव्हर करू त्या टॉपिक वरती टेस्ट असेल. त्यासोबतच एस्पिरंट्स तुम्हाला हा जो काही मी डेटा देणार आहे, हा सर्वच्या सर्व तुम्हाला टेक्निकल डेटा हा PDF फॉर्मॅट मध्ये प्रोव्हाइड केला जाईल. सो ज्याच्यातून तुम्ही तुमचं जे काही रिव्हिजन असेल हे रिव्हिजन तुम्ही पिकअप कराल. तुम्हाला नोट्स बनवण्यासाठी जास्त टाइम लागणार नाही. सो यामध्ये फक्त जे काही एक सरांचा जो डेटा असेल यामध्ये पाटील सरांचा, तो तुम्हाला स्वतः घ्यावा लागेल. सो ऍप्टिट्यूड असेल किंवा बाकीचे जे काही सब्जेक्ट्स असतील, इंग्लिश ग्रामर असेल, याचा डेटा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू आणि त्याची PDF तुम्हाला प्रोव्हाइड करू एस्पिरंट्स. ह्या PDF मधून तुम्ही तुमचं रिव्हिजन करू शकता. सो जे तुम्हाला इथं सध्या टाइम कन्झ्युमिंग आहे त्याच्यावरती सगळ्यात मोठं काम ही अकॅडमीची टीम करेल आणि तुम्हाला हे इझी वेनी हा सर्व सिलेबस तुमच्यापर्यंत पोहोचवेल. तर एस्पिरंट्स पहा, 150 क्वेश्चन्स, यामध्ये 20 क्वेश्चन्स नॉन फार्मा अँड 130 क्वेश्चनच्या आसपास फार्माचे क्वेश्चन्स असतील. आणि यामध्ये सध्या वेटेज आहे, यामध्ये आतापर्यंतच्या रेकॉर्डनुसार 3 सब्जेक्टला मेजर वेटेज आहे एस्पिरंट्स, आणि 2 सब्जेक्टला मॉडरेट वेटेज आहे, आणि बाकीचे 3 सब्जेक्ट आहेत ज्यांना हे एकदम लोएस्ट लेवलचं वेटेज आहे. कोणते सब्जेक्ट्स असतील सांगा? सर्वात जास्त टॉप लेवल आपण म्हणू शकत नाही कारण फ्लेक्झिबिलिटी आहे, पण 3 सब्जेक्ट हे टॉप आहे. कोणता टॉप येईल हे आपल्याला सांगता येणार नाही. पण पहिला आहे फार्मास्युटिक्स इन्क्लुडेड फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स. दुसरा सब्जेक्ट असेल एस्पिरंट्स तो असेल फार्माकोलॉजी, आणि थर्ड सब्जेक्ट या ठिकाणी थोडासा वेटेजेबल आहे, तो आहे एस्पिरंट्स फार्मास्युटिकल अनालिसिस. ह्या 3 सब्जेक्टचं वेटेज आहे. सुटिक्स मध्ये मी जर PJ ऍड करत असेल तर PJ प्लस फार्मास्युटिक्स या दोघांचं वेटेज म्हणून काही पाठीमागच्या PYQs मध्ये 50 प्लस क्वेश्चन्स हे आपल्याला पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे या टॉपिकचं तुम्हाला काहीच सोडता येणार नाही. कोणते टॉपिक्स तुम्हाला करायचे, कुठून सुरुवात करायचे, हे सगळेच्या सगळे पॉइंट डिस्कस होतील. एक्झाम पॅटर्न बद्दल तुम्हाला माहित झालं. एव्हरी क्वेश्चन विल कॅरी 2 मार्क्स. प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्क्सला असेल. पण एस्पिरंट्स या ठिकाणी जी निगेटिव्ह सिस्टम तुमच्यासाठी ऍप्लिकेबल आहे ही 1/3 आहे. सो एस्पिरंट्स ड्रग इन्स्पेक्टर मध्ये जी निगेटिव्ह सिस्टम होती ही 1/4 होती, पण युपीएससी ड्रग इन्स्पेक्टर मध्ये जी निगेटिव्ह सिस्टम आहे ही 1/3 आहे. त्यासोबतच एस्पिरंट्स ही एक्झाम पण ऑनलाईन असेल. MPSC ची एक्झाम ही रिटर्न मध्ये होती, ऑफलाईन होती. पण एस्पिरंट्स UPSC आतापर्यंतचा रेकॉर्ड जर पाहिला तर ही एक्झाम मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि ही ऑनलाईन असेल, CBT असेल, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल. त्यामुळे तुम्हाला जे काही ते OMR शीटची प्रॅक्टिस वगैरे असेल तर या UPSC साठी मला वाटतं हे लागणार नाही. पण ज्यावेळेला हे ऍडमिट कार्ड येतील, ऍडमिट कार्ड आल्यानंतर तुम्हाला त्याच्यासोबत सिलेबस बी मिळेल. जो याच्याच अनुषंगाने मिळेल. त्याच वेळेला तुम्हाला त्याचे कन्फर्मेशन पण मिळेल. पण पाठीमागचा डेटा जर कलेक्ट करून पाहिला तर ही अशा प्रकारची कहाणी आहे. तर एस्पिरंट्स AP अकॅडमी हे एक ट्रस्टेड तुमच्या सर्व एस्पिरंट्सचा एक ब्रँड आहे, जे तुमच्या प्रिपरेशनला या टीम सोबत पुढे घेऊन जाईल आणि तुमचं UPSC मध्ये क्वालिफाय होण्याचं स्वप्न ही पूर्ण करेल. चला यानंतर पहा नेक्स्ट. ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू झालेली आहे. तर एस्पिरंट्स ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग करण्याआधी
तुम्ही सो इन्शुअर करा की तुम्ही प्रत्येक स्टेप ही क्रॉस व्हेरीफाय केलेली आहे. जर तुम्ही फॉर्म फिलअप केला नसेल तर थोडंसं वेट करा. नेक्स्ट डे यू विल गेट अ व्हिडिओ जो तुम्हाला प्रॉपर गायडन्स करेल की फॉर्म फिलिंग कशा पद्धतीने असेल. जिथं फीस आहे ही फक्त 25 रुपीज आहे. इथं युपीएससी साठी तुम्हाला एक्स्ट्रा फीस इथं लावली जात नाही. त्यासोबतच एस्पिरंट्स हे आहे सीट डिस्ट्रीब्युशन. सीट आणि एज ह्या दोन गोष्टीकडे तुमचं लक्ष असणं खूप गरजेचं आहे. सो जनरल कॅटेगरीसाठी 55 सीट्स आहेत. सो ईडब्ल्यूएस साठी 41 आहेत. सो ओबीसी साठी 39 आहेत. एससी साठी 35 आहेत आणि एसटी साठी 16 सीट्स इथे अवेलेबल आहेत. 8 सीट्स हे पीडब्ल्यू कॅन्डिडेट साठी आहेत. सो एज क्रायटेरिया मध्ये तुम्ही पाहू शकता ईडब्ल्यूएस आणि जनरल 30 इयर्स हे एज लिमिट आहे. त्यानंतर ओबीसी साठी 33 इयर्स लिमिट आहे. सो एससी साठी 35 आणि एसटी साठी सध्या 35 एजचं लिमिट आहे. सो त्यानुसार तुम्ही फॉर्म फिलिंग करू शकता. सो एस्पायरंट्स 1-2 दिवसाचा जरी तुम्हाला इथं जर बेनिफिट मिळत असेल फॉर्म फिलिंग साठी तर तो तुम्हाला पुढे जाऊन ऍडव्हान्टेज होऊ शकतो, कारण तुम्ही त्या लिमिट मध्ये बसणार आहात. आणि जर थोडक्यामध्ये जर एज बार होत असेल तरी इथं दुसरं काही ऑप्शन तुम्हाला मिळणार नाही. त्यानंतर पाहिलं आपण हे फार्मा आणि नॉन फार्मा सो अशा ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टीबद्दल या ठिकाणी सो आपण डिस्कस केलं. तर एपी अकॅडमीची ही युपीएससी ड्रग इन्स्पेक्टरची जी बॅच आहे सो ही लॉन्च आपण करत आहोत एस्पिरंट्स 1 जुलै पासून. डेली लाईव्ह सेशन असेल एस्पिरंट्स, 1.5 आवरचा डेली शेड्यूल असेल. यासाठी पूर्ण टेक्निकल प्लस नॉन टेक्निकलचा हा राऊंड असेल जो तुमचा कम्प्लीट सिलेबस पुढे घेऊन जाईल. आणि या बॅच साठी सो जे स्टुडंट्स या ठिकाणी सो जे आहे ज्यांना हे प्रिपरेशन करायचंय आणि सोबत कुणाचं एक गाईडलाईन पाहिजे, एखाद्याचं मोटिवेशन पाहिजे, पुश करणारं कुणीतरी पाहिजे, तर नक्की ह्या प्लॅटफॉर्मला तुम्ही जॉईन करा. सो यामध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन्स आहेत, रेकॉर्डेड बॅकअप आहे, स्टडी मटेरियल आम्ही देणार आहोत. सो टेस्ट सिरीज असेल एस्पिरंट्स जी प्रत्येक संडेला कंडक्ट केली जाईल. डाऊट क्लिअरन्स असतील आणि तुमचं जे काही परफॉर्मन्स असेल त्याच्यावरती अनालिसिस करून तुम्हाला जी इम्प्रूव्हमेंट आहे त्याबद्दलही सांगितलं जाईल. सो यानंतर पहा सो तुम्हाला या कोर्सला कसं ऍड ऑन करता येऊ शकतं. तर तुम्ही प्ले स्टोअरला जा. प्ले स्टोअरला तुम्ही एपी अकॅडमीचं सो या ठिकाणी तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करा. या ठिकाणी तुम्हाला QR कोड पण दिलेला आहे जो तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये पण प्रोव्हाइड केला गेलेला आहे. ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करा, तुमचं नेम ऍड करा, मोबाईल नंबर टाका, OTP ला जनरेट करा. सो वन्स यू जनरेट युअर OTP तुम्हाला हा या ठिकाणी फ्रंट पेज इथं ओपन होईल. सो यानंतर तुम्ही इथं सो कोर्स वरती या, स्टोअर वरती क्लिक करा. यू विल गेट द ड्रग इन्स्पेक्टर बॅच 2026. या बॅचला तुम्ही ऍड ऑन करा एस्पिरंट्स. हा कोर्स तुम्हाला ऍड ऑन होईल आणि इथून पुढे तुमचे सर्व लेक्चर्सची सुरुवात होईल. याच्यासोबत एस्पिरंट जर हे प्रोसेस कुणाला प्रॉब्लेमॅटिक वाटत असेल तर इथं तुम्हाला नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती कॉल करा. सो आमची टीम तुम्हाला गाईड करेल आणि तुमचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते कम्प्लीट करून घेण्याचा प्रयत्न करेल. चला तर एस्पिरंट्स पुढे येतोय मी आता. सो हे काही अनालिसिस आहे पाठीमागच्या इयर्स नुसार. सो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फार्मास्युटिक्स सो हे 2023चा सिनेरिओ आहे. 61 क्वेश्चन्स आहेत. अँड या ठिकाणी 2019चा 37 क्वेश्चन्स हे फार्मास्युटिक्सचे आहेत. फार्माकोलॉजीचे 28 इथं होते पण इथं 52 आहेत. याचा अर्थ हे वेटेज फ्लेक्झिबल आहे. तुम्हाला मी सांगतो, गॅरंटेड सांगतो, कुठलाच टॉपिक तुम्हाला सोडता येणार नाही. युपीएससी साठी कोणताच टॉपिक तुम्ही सोडू शकणार नाही. इव्हन तुम्ही कॉस्मेटिक्स सध्या सोडू शकणार नाहीत, कारण हा एवढा हेवी सिलेबस आहे. सिलेबस पण डिस्कस करणार ना. जस्ट वेट. फार्माकोग्नोसी अँड हर्बल ड्रग्स हे पहा, इथं 2 क्वेश्चन्स होते एका एक्झाम मध्ये, तर एका एक्झाम मध्ये ह्याची लेवल गेलेली आहे 10 क्वेश्चन्स पर्यंत. अनालिसिस तुम्हाला मी सांगितलं हा 3rd इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सो इथं 30 तर इथं 24 क्वेश्चन्स आहेत. त्यासोबतच अदर अलाइड सब्जेक्ट्स आहेत एस्पिरंट्स 15+7 बायोकेमिस्ट्री असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल किंवा अजून कुठले दुसरे सब्जेक्ट असतील. आणि नॉन फार्माचे पहा 14 आणि 20. सो हा रेशिओ आहे आतापर्यंतच्या एक्झामचा हा सिनेरिओ आहे. सो हे PYQचे अनालिसिस आहे एस्पिरंट्स. पण तुम्हाला मी इथं सांगू इच्छितो की PYQ हे बघून प्रिपरेशनची सुरुवात नाही करायची. तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे की कोणत्या सब्जेक्टला किती वेटेज द्यायला पाहिजे. येस, हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. पण PYQs पाहून एक्झामची तयारी नाही होत.
पीवायक्यूज पाहून तुम्ही एक्झामला प्रिपेअर नाही करू शकत एस्पायरंट्स. नाहीतर मग काय होतं की आपलं प्रिपरेशन पीवायक्यूच्या ओरिएंटेशन मध्ये जातं आणि आपण या ठिकाणी वेगळ्या अँगलनी आपल्या प्रिपरेशनला पाहतो. मग थोडंही फ्लिप केलं गेलं तर आपण त्या कम्प्लीट सिलेबसच्या बाहेर जातो एस्पायरंट्स. मग आता महत्वाचं काय? महत्वाचं आहे तुमच्या या युपीएससीच्या सिरीज मध्ये सगळ्यात महत्वाचा आहे तुमचा सिलेबस, राईट. ज्याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते की एपीए अकॅडमी हे तुम्हाला कोणत्या टॉपिक्स बद्दल क्लॅरिटी देणार. जो सिलेबस आम्ही इथं बनवला एस्पायरंट्स, त्या सिलेबसच्याच पद्धतीने तुम्हाला आम्ही गायडन्स देणार, सिलेबसच्याच पद्धतीने तुम्हाला टॉपिक्स देणार, तिथूनच तुम्हाला लीड करण्याचा प्रयत्न केला जाणार एस्पायरंट्स. एकही पीठ मिस न करता. आणि पाठीमागचा डीआयचा पेपर त्याच्यामध्ये जो सिलेबस होता तो थोडासा सुपरफिशियल असतो, पण युपीएससीचा जो कॉन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन्स आहेत ना हे खूप डीप लेवलचे. त्यामुळे तुम्हाला डीपेस्ट नॉलेज असणं कोर सब्जेक्टचं खूप अनिवार्य आहे. मग आता बघा या टॉपिकची लेवल बघा, कोणते कोणते टॉपिक्स आहेत आणि हे सगळे टॉपिक्स इथं मी डिझाईन केलेले आहेत ऍज पर द प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. त्याचा अर्थ याच्यामधला एकही टॉपिक असा अनवॉन्टेड नाही आहे. प्रत्येक टॉपिक हा पाठीमागच्या पीवायक्यूजला पाहून डिझाईन करण्यात आलेला आहे. यामध्ये पहिला सब्जेक्ट आहे फार्मास्युटिक्स आणि अलाइड सब्जेक्ट्स. याच्यामध्ये जवळजवळ 10 या ठिकाणी सेक्शन्स आहेत. यातील पहिला सेक्शन आहे ड्रग डिस्कव्हरी डेव्हलपमेंट अँड रेग्युलेटरी अफेअर्स. तर याच्यावरती मॅक्सिमम क्वेश्चन्स येतात पहा. यामध्ये तुम्हाला क्लिनिकल ट्रायल्स असतील, फेज 1, फेज 2, फेज 3, फेज 4 असेल, IND असेल, NDA असेल, पेटेंट असेल, कॉपीराइट असेल, बाकीचे जेवढे काही त्याच्यासोबतचे जे लॉज आहेत, रेग्युलेटरी जे काही बॉडीज असतील, क्लिनिकल ट्रायल्सचे जे काही प्रोसिजर असेल, फायलिंग असेल, हे सर्वच्या सर्व ह्या ड्रग डिस्कव्हरी डेव्हलपमेंट मध्ये येतं. यामध्ये मी दिलं इथं तुम्हाला ICHच्या गाईडलाईन्स असतील, सेफ्टी असेल, क्वालिटी असेल, इफिकेसी असेल, ISOच्या गाईडलाईन्स असतील, CFRच्या गाईडलाईन्स असतील, काही रेग्युलेटरी बॉडीज असतील, BIS असेल, TG असेल, USFD असेल, MHRA असेल, WHO असेल, ह्या सगळ्याबद्दलची माहिती पाहिजे. हे सुटिक्सचा एक प्रायमरी पार्ट आहे जो की तुम्हाला क्लिअर पाहिजे एस्पायरंट्स. आणि मी हा एका तगड्या लेवलवरती तुम्हाला क्लिअर करून देईल, एकही पॉइंट मिसमॅच न करता. त्यानंतर प्री फॉर्म्युलेशन स्टडीज, लॉग पी, डिझॉल्युशन, PK, pH, त्यानंतर तुमचा ॲमॉर्फिझम, क्रिस्टलाइन नेचर, डिझॉल्युशनचे सगळे काही ॲपरेटस असतील, हे सगळं तुमचं प्री फॉर्म्युलेशन मध्ये येईल. प्री फॉर्म्युलेशन म्हणजे फॉर्म्युलेशन सुरू होण्याची सुरुवात आणि यावरती क्वेश्चन्स येतात. लॉग पी, लॉग डी, PK, डिसोसिएशन कॉन्स्टंट, डिझॉल्युशन, देन सोल्युबिलिटी, हे सर्व याचा पार्ट आहे. हे आपल्याला पाहावं लागेल. त्यानंतर मी डोसेस फॉर्म कडे चालला जाईल एस्पायरंट्स. डोसेस फॉर्म मध्ये मोनोफेजिक, लिक्विड, बायफेजिक मध्ये सस्पेन्शन, इमल्शन, हे थोडंसं वेटेजेबल पार्ट आहे. सेमी सॉलिड मध्ये सपोजिटरीज येतील, पावडर्स, टॅबलेट, कॅप्सूल. तर हे टॉपिक थोडेसे जास्त ट्रेस केले जातील. आणि ज्या नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल, जो डेटा मी तुम्हाला प्रोव्हाइड केला एस्पायरंट्स, तो ऑथेंटिक डेटा असेल. तो डेटा असा असेल की तुम्ही रेफरन्सेस जरी ओपन करून पाहिले, लॅकमन लिबरमन जरी पाहिलं तरी तुम्हाला 0% ऍडिशन मिळेल. अशा पद्धतीचा हा प्रॉपर डेटा तुमच्यापर्यंत मी प्रोव्हाइड करेल एस्पायरंट्स. त्यानंतर पहा, पावडर आहे, टॅबलेट्स आहे, कॅप्सूल आहे, फार्मास्युटिकल एरोझोल आहेत एस्पायरंट्स, स्टरलायझेशन आहे, ऑफ्थॅल्मिक सोल्युशन्स, त्यानंतर पॅरेंट्रल्स बी आहेत. तुम्हाला माहिती आहे की डीआयचा सगळ्यात मोठा रोल हा पॅरेंट्रल सोबत आहे. जे त्याच्या ड्युटीज मध्ये येईल एस्पायरंट्स, तिथे तुम्हाला क्लिअर असणं गरजेचं आहे. स्टरलिटी टेस्टिंग असेल, पायरोजन टेस्ट असेल, लाल टेस्ट असेल, त्यानंतर तुमची लिकर टेस्ट असेल, याचे क्रायटेरियाज असतील, याच्या सगळ्या लिमिटेशन असतील, स्टराईलचं लिमिटेशन, अलाउड लिमिट असेल, हे सर्वच्या सर्व याच्यामध्ये कव्हर होईल. यानंतर बघा तुमचा नेक्स्ट टॉपिक असेल या सुटिक्स मधूनच, तो असेल फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग. फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग मधून जवळजवळ 10 to 12 चॅप्टर्स या ठिकाणी कव्हर अप होतील. फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग मधून हे पहा, एस्पायरंट साइज रिडक्शन, साइज सेपरेशन, मिक्सिंग, एक्सट्रॅक्शन, क्रिस्टलायझेशन, फिल्ट्रेशन, सेंट्रिफ्युगेशन, फ्लो ऑफ फ्लुइड, हीट ट्रान्सफर, इव्हापोरेशन, डिस्टिलेशन, ड्राइंग आहे, डिह्युमिडिफिकेशन,
ह्युमिडिफिकेशन हे सध्या तुमच्या सिलेबसचाच पार्ट आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलंय, जो सिलेबस मी तुमच्या समोर घेऊन आलोय हा प्रॉपर अनालिसिस करून आणलेला सिलेबस आहे. त्यामुळे तुम्हाला या सिलेबसला करावंच लागेल. तुम्हाला इथून बायपास करता येणार नाही. फिजिकल फार्मसीमध्ये जर तुम्ही गेलात तर हा पण सुटिक्सचाच पार्ट असेल, जो तुम्हाला मार्टिन मधून रीड करावा लागेल. स्टेट ऑफ मॅटर, थर्मोडायनॅमिक्स, पीएच, बफर, आयसोटोनिक सोल्युशन, सोलिबिलिटी, मायक्रोमेरिटिक्स, सरफेस टेन्शन, इंटरफेशियल टेन्शन, विस्कॉसिटी, रिव्होलॉजी, थिक्झोट्रॉपी, कोलायडल डिस्पर्शन आणि कॉम्प्लेक्सेशन. हे आहे तुमचा पीपीचा पार्ट, जो की तुम्हाला एका डीप कॉन्सेप्ट पर्यंत जाणं अनिवार्य आहे. आणि हा मी तुमच्यासाठी एका प्रॉपर लेवलनी हा तुम्हाला क्लिअर करून दिल एस्पिरंट्स. डिस्पेन्सिंग फार्मसी, प्रिस्क्रिप्शन मोस्ट इम्पॉर्टंट, लॅटिन टर्म्स मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्हाला माहितीये का, डीआय मध्ये लॅटिन टर्म्सची खूप मोठी डिमांड असते. अलग लक्षात, लॅटिन टर्म्स महत्वाचे आहेत, प्रिस्क्रिप्शन महत्वाचं आहे, सो फोसोलॉजी महत्वाचं आहे, डोस कॅल्क्युलेशन महत्वाचं आहे, पीके कॅल्क्युलेशन महत्वाचं आहे, हाफ लाईफ कॅल्क्युलेशन महत्वाचं आहे, सो आयसोटोनिसिटीचे कॅल्क्युलेशन्स महत्वाचं आहे. आणि अजून एक प्रकारचे कॅल्क्युलेशन्स असतील, व्हीडीचे कॅल्क्युलेशन, व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन इम्पॉर्टंट आहे, इनकॉम्पॅटॅबिलिटीज हा पण या ठिकाणी याचाच पार्ट आहे. त्यानंतर असेल बायोफार्मास्युटिक्स. सुटिक्स मधलाच पोर्शन आहे. यामध्ये बेसिक फंडामेंटल्स ऑफ बायोफार्मास्युटिक्स म्हणजे इंट्रोडक्शन टू द बायोफार्मास्युटिक्स, ऍब्झॉर्प्शन, याच्या आधी तुम्हाला रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, ऍब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग आणि एक्सक्रीशन. दिस इज कॉल्ड एज अ फार्माकोकायनेटिक्स. आणि यानंतर मग जीपी चालू झाला की तिथं चालू होईल फार्माकोडायनेमिक्स. सो फार्माकोडायनेमिक्स, सो या ठिकाणी प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग, कंपार्टमेंट मॉडेलिंग, नॉन लिनियर कायनेटिक्स, बायो अवेलेबिलिटी आणि बायोइक्वॅलन्स हे बायो फार्मास्युटिक्सचा सिलेबस आहे, जो तुम्हाला मी लीड करेल. यानंतर आहे कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी. सो एस्पिरंट्स याच्यासाठी सध्या रोल आहे, कारण तुम्हाला हे माहिती आहे ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 रूल्स अंडर देअर 1945. याचा अर्थ जेवढे वेटेज ड्रगला देण्यात आलेलं आहे तेवढंच वेटेज कॉस्मेटिक्सला पण देण्यात आलेलं आहे. याचा अर्थ ह्या युपीएससीच्या सिलेबसमध्ये तुम्हाला कॉस्मेटिक रीड करणं अनिवार्य आहे. सो हे कॉस्मेटिक्स यामध्ये स्किनचे प्रिपरेशन्स आहेत, फेस पावडर, कॉम्पॅक्ट पावडर, कोल्ड क्रीम, व्हॅनिशिंग क्रीम, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, लिपस्टिक, लिप केअर हे सगळे प्रोडक्ट्स असतील. हेअरचे काही शॅम्पू असेल, हेअर कंडिशनर असेल, डाय असतील, सो हे सगळे असतील एस्पिरंट्स. नेलचे नेल लिकर, नेल पॉलिश रिमूव्हर, टूथपेस्ट, डेंटिफायसेस, देन तुम्हाला सो डेंटल क्लिनिझर आहेत, माउथ वॉशेस आहेत. सो हे सगळं तुम्हाला कॉस्मेटिक्स मध्ये येईल. त्यानंतर पहा नेक्स्ट टॉपिक आहे तुमचा, तो असेल हॉस्पिटल फार्मसी. हे मॅनेजमेंटच्या अंडरमध्ये पण आपण म्हणतो. यामध्ये हॉस्पिटलचं मॅनेजमेंट, हॉस्पिटलची कॅपॅसिटी, बेड, त्याचे फार्मसीची रिक्वायरमेंट, स्मॉल असेल, लार्ज असेल. त्यानंतर सर्व्हिसेस. सो आपल्याकडे सॅटेलाइट फार्मसी आहे, सो आपल्याकडे बेडसाईड फार्मसी आहे. त्याचं मिनिंग तुम्हाला सांगावं लागेल, पीटीसी सांगावं लागेल. सो इन्व्हेंटरी कंट्रोलच्या टेक्निक, एबीसी अनालिसिस, व्हीडी अनालिसिस, सो ईओक्यू अनालिसिस. हे सध्या तुम्ही कुठेतरी डिप्लोमा असेल तर डिप्लोमामध्ये, डिग्री असेल तर तुम्हाला हा सब्जेक्ट होता मॅनेजमेंटचा, हॉस्पिटल क्लिनिकल फार्मसीचा, तिथं तुम्ही पाहिला असेल. मटेरियलची प्रोक्युरमेंट असेल, परचेसिंग असेल, वेअर हाऊसिंग असेल, सो मटेरियलचं डिस्ट्रीब्युशन असेल. सो यानंतर टीक्यूएम असेल एस्पिरंट्स, क्वालिटी अश्युरन्स, क्वालिटी कंट्रोल. सो यानंतर पहा एडीआर असेल आणि टीडीएम असेल. हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला मॅनेजमेंट किंवा हॉस्पिटल आणि क्लिनिकल फार्मसीच्या अंडरमध्ये पाहायला मिळतील एकदम डिटेलमध्ये. सो एस्पिरंट जेवढा सिलेबस मी तर तुम्हाला सांगतोय, याचा अर्थ हा सिलेबस आम्ही तुम्हाला देणार आहोत. जे पॉइंट्स मी तर दिले ते पॉइंट तुम्हाला मिळणार आहेत. जे पॉइंट तुम्हाला दिले नसती, समजा मी एखादा पॉइंट, तर मग तुम्हाला वाटेल की सिलेबस मध्ये नाही आहे. पण मी पहा सर्वच्या सर्व जेवढे पॉइंट्स मला देता येतात आणि जेवढे पॉइंट्स हे नेसेसरी आहेत, सगळेचे सगळे पॉइंट्स मी इथे ऍड केलेले आहेत आणि ऍड केलेत म्हणजे मी देणार आहे. त्यानंतर पहा फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सची सुरुवात झाली. आतापर्यंत फक्त सुटिक्स मध्ये होतो आपण. सुटिक्सच्या नंतर या ठिकाणी याच तुमच्यामध्ये पॅरेंट्रल सोबत थोडंसं पॅकेजिंग पण येईल एस्पिरंट्स, लक्षात घ्या. नोवेल ड्रग पण त्याच्यामध्ये थोडंसं ऍड होईल फॉर्म्युलेशन मध्येच. सो नोवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टम हे त्याच्यातच ऍड होईल आणि पॅकेजिंगचा पण थोडासा पोर्शन त्याच्यामध्येच ऍड होईल. यानंतर पहा फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स हा सगळ्यात मेन म्हणून आपण ओळखतो. लेगिस्लेशन. लेगिस्लेशन म्हणजे काय असते, आर एन चोप्रा कमिटी काय असते, भोर कमिटी काय असते, मुदलियर कमिटी काय आहे,
हाती कमिटी काय आहे, ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट कधी पास झाला, सो बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर महादेवा लाल श्रॉफ यांनी कधी फार्मसी एज्युकेशन इनिशिएट केलं, याला म्हणतात फार्मास्युटिकल लेजिस्लेशन. हे लेजिस्लेशन तुमचं मी बेसिक टू ऍडव्हान्स पर्यंत क्लिअर करेल. आयपीसी तुम्हाला सांगेल. सो फार्माकोपियाची लॉन्चिंग कधी झाली, कोणती कमिटी आली, 1943 ला तुम्हाला माहित असू द्या. सो एक बोर कमिटी आली होती ज्यांनी इंडियन फार्माकोपियाची सुरुवात केली. पण 1947 ला घोष कमिटी आली, लक्षात घ्या, BN घोष यांनी 1947 ला एक कमिटी स्थापन केली. तिथून पुढे जवळजवळ 7 वर्ष घेतले आणि फर्स्ट इंडियन फार्माकोपिया 1955 ला आला. हे आहे आयपीसी बेसिक लेजिस्लेशन इंडियन फार्मास्युटिकल. सो जे काही तुमचे ऍक्ट्स आहेत हे सगळे ऍक्ट्स, फार्मसी ऍक्ट, ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट इथं सगळे दिलेत पहा. सो ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940, रूल्स अंडर देअर 1945. सो मेडिकल डिव्हाइसेस ऍक्ट 2017. सो न्यू ड्रग आणि क्लिनिकल ट्रायल्स 2019. आणि ह्या पीजेचा जो अजून काही डीपेस्ट कॉन्सेप्ट असतील यातला काही पार्ट सो मी घेईल आणि यातले काही ऍक्ट जे असतील ते आपले आदरणीय ज्ञानेश्वर पाटील सर पण घेतील. जे डीपेस्ट कॉन्सेप्टचे ह्या पीजेच्या जे डीप कॉन्सेप्ट आहेत, अपडेटेड ऍक्ट्स आहेत, हे सर्व दोघांनी मिळून आम्ही याला क्लिअर करू. नार्कोटिक ड्रग अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस सो 1985 त्याचे रूल्स, मॅजिक रिमेंडीज, सो त्यानंतर मेडिकल टॉयलेट प्रिपरेशन ऍक्ट, सो मेडिकल प्रेग्नन्सी टर्मिनेशन ऍक्ट, सो क्रुएल्टी टू अॅनिमल हा पण एक ऍक्ट आहे, डीपीसीओचा एक ऍक्ट आहे, कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट आहे, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आहे, फॅक्टरी ऍक्ट आहे, सो इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचा ऍक्ट आहे, मिनिमम वेजेस ऍक्ट आहे, फूड सेफ्टी आणि स्टँडर्ड हे नवीन. सो हा तुमचा जो ऍक्ट आहे FSSI हा जो ऍक्ट आहे हा सध्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स ऍक्ट आहे, पेटेंट्स ऍक्ट आहे 1970चा. सो हे सगळेच्या सगळे पॉइंट्स आहेत पॅरेंट्स. याच्यामध्ये मेडिकल डिव्हाइस असेल, याच्यामध्ये नवीन नवीन जे काही ऍक्ट्स इथं पास झालेत हे सगळे ऍक्ट्स तुमचे क्लिअर करून तुमचा फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स हा एका डीपेस्ट कॉन्सेप्ट पर्यंत क्लिअर केला जाईल. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी माझ्यासमोर हे एक बुक आहे, तुम्हाला दिसत असेल तर हे सगळं बुक फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स आहे. आणि तुम्हाला माहित असू द्या हे जे बुक आहे ना, हे जे अपडेटेड गोष्टी आहेत ना, हे तुम्हाला मार्केटमध्ये कुठंच मिळणार नाही. लक्षात घ्या, हे मार्केटमध्ये तुम्हाला कुठंच मिळणार नाही. तुम्ही मला दाखवू शकता मेडिकल डिव्हाइसचा एखादा पेज जरी तुम्हाला मार्केटमध्ये मिळालं, नाही मिळणार. मिळेल तर तुम्हाला ती ओरिजिनल PDF मिळेल. ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट जो आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती अवेलेबल आहे तर तो 639 पेजेसचा आहे. सो पण याच्यामध्ये तुम्हाला जो ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट आम्ही बनवून दिलाय हा प्रॉपर आम्ही बसून बनवलेला आहे. मेडिकल डिव्हाइस ऍक्ट, डीपीसीओचा ऍक्ट आहे. सो आता जो क्लिनिकल ट्रायलचा नवीन ऍक्ट आला तो ऍक्ट आहे. हे सगळेच्या सगळे नवीन आणि अपडेटेड ऍक्ट्स आहेत. तर एस्पायरंट्स यामध्ये एक छोटीशी अनाउन्समेंट असेल तुमच्यासाठी. सो जो स्टुडंट हा 1 जुलै पर्यंत रजिस्टर करेल तर ही जी नोट्स असतील या ठिकाणी पीजेच्या एस्पायरंट्स त्याला अकॅडमी तर्फे आम्ही फ्री देणार आहोत. सो ज्यांचं ऍडमिशन हे 1 जुलै पर्यंत 1 जुलै पर्यंत जो ऍडमिशन मध्ये इनरोल करेल सो अकॅडमी तर्फे त्याला ह्या नोट्स आम्ही फ्री देणार आहोत. सो या नोट्स कुठंच अवेलेबल नाहीत. या नोट्स आम्ही येणाऱ्या वेळेमध्ये सो मी आणि पाटील सर याचं बुक पब्लिश करणार आहोत एस्पायरंट्स, जे की फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स मधला सगळ्यात मेन अपडेटेड पार्ट आहे. हे कुठंच अवेलेबल नाही. जेवढे बुक्स आहेत सगळे आउटडेटेड आहेत, सगळे ओल्ड आहेत. पण हे जे आम्ही बनवलंय हे नवीन ऍक्ट नुसार आहे, नवीन रूल्स नुसार आहे, नवीन पेनल्टीज, नवीन जे काही याच्यामध्ये अपडेट्स घेण्यात आले हे सगळे याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. आणि आज मी अनाऊन्स करतोय की 1 जुलै पर्यंत जे स्टुडंट्स या बॅचला इनरोल करतील त्याला हे बुक आम्ही कुरिअरनी करून त्याला पाठवण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर एस्पायरंट्स त्यानंतर पहा पुढे या नेक्स्ट. सो ह्युमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी. येस, ह्युमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी म्हणजे हे HAP आहे. हे तर तुम्हाला करणंच आहे. याच्या पलीकडे तुम्हाला फार्माकोलॉजी मध्ये इंटरेस्ट नाही मिळणार आहे. हे पहा, सेल पासून सुरुवात होईल. सेल, एनिमल टिश्यू, स्केलेटल सिस्टम, मस्क्युलर सिस्टम, नर्वस सिस्टम, एंडोक्राइन सिस्टम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, डायजेस्टिव्ह सिस्टम, हॉर्मोनल सिस्टम, रेस्पिरेटरी सिस्टम, युरिनरी सिस्टम, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम. सो बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेटरी सिस्टम, सेन्स ऑर्गन्स असतील, ब्लड सर्क्युलेशन असेल, सो होमिओस्टॅसिस असेल,
गॅस एक्सचेंज किंवा रेस्पिरेटरी सिस्टम असेल, न्यूट्रिशन्स, बॅलन्स्ड डाएट, हेल्थ एज्युकेशन, फर्स्ट एड ची काही ट्रीटमेंट असेल, HIV एड्सचे काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स असतील एस्पिरंट्स, ऍडव्हान्स टेक्निक्स असतील, इन विट्रो बेबी, सो आपण म्हणतो ना इन विट्रो फर्टिलायझेशन, सो IVF असेल, सो यानंतर तुम्ही पाहू शकता GIFT, हे सगळे जे काही आहेत ऍडव्हान्स्ड, सो फर्टिलिटी ट्रीट करण्याच्या आणि रिप्रोडक्टिव्ह रेट प्रिव्हेंट करण्याच्या हे दोन्ही ऍडव्हान्स टेक्निक सध्या तुम्हाला या ठिकाणी आहे. HAP हे ह्युमन एनाटॉमी अँड फिजिओलॉजी आहे. जोपर्यंत हे कळणार नाही तोपर्यंत याची सुरुवात होणार नाही. तुम्हाला माहित असू द्या फार्माकोलॉजीमध्ये वेटेज कधी कधी जास्त आहे. रेस्पिरेटरी सिस्टम अचानक जास्त क्वेश्चन्स येतात, हिमॅटॉलॉजी अचानक जास्त क्वेश्चन आहेत, ANS, CVS, CNS अचानक जास्त क्वेश्चन आहेत, आणि अजून एक आहे कीमोथेरपी. हे याच्यातले टॉप सेक्शन्स आहेत फार्माकोलॉजी मधले. फार्माकोलॉजी पण तगडा सिलेबस असेल, जो जनरल फार्माकोलॉजी, फार्माकोकायनेटिक, फार्माकोडायनेमिक्स, ADR, ड्रग इंटरॅक्शन, फार्माकोव्हिजिलन्स, सो यानंतर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम वरती ड्रग ऍक्ट करणारे, ड्रग्स ऍक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टम, ड्रग्स ऍक्टिंग ऑन CVS सिस्टम, ड्रग्स ऍक्टिंग ऑन एंडोक्राइन, ड्रग्स ऍक्टिंग ऑन गॅस्ट्रोइंटेस्टिनल सिस्टम, ड्रग ऍक्टिंग ऑन युरिनरी सिस्टम, ड्रग ऍक्टिंग ऑन रेस्पिरेटरी सिस्टम. सो ॲटोकॉइड्स असतील, किमोथेरपीचे या ठिकाणी क्लासिफिकेशन असेल, डिटेलमध्ये क्लासिफिकेशनच नाही पूर्ण सेक्शन असेल, अँटीमायक्रोबियल, अँटीव्हायरल, अँटीफंगल, अँटी मलेरियल, अँटी कॅन्सर, अँटी एन्थेल्मेंटिक्स असेल, अँटी रेट्रोव्हायरल असतील, सगळेच्या सगळे एस्पिरंट्स. इम्युनोफार्माकोलॉजी पण असेल, इम्युन सप्रेसंट, इम्युन स्टिम्युलंट, इम्युनोबायोलॉजिकल काही प्रोडक्ट्स असतील ते सध्या या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहेत. टॉक्सिकोलॉजी पण आहे, क्रोनोफार्माकोलॉजी पण आहे. सो दिस इज ऑल अबाउट द फार्माकोलॉजी सिलेबस, जो तुम्हाला डीप करायचा आहे. याचं वेटेज किती पाहिलं तुम्ही? 50 क्वेश्चन्स. देर इज अ नो एक्सक्यूज. फार्मास्युटिक्स नो एक्सक्यूज. सो फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स नो एक्सक्यूज. तुम्हाला सिलेक्शन पाहिजे ना बेटा, काहीच सोडता येणार नाही. येस, सो सिलेक्शन हे तुम्हाला या ठिकाणी सो कुठल्याही प्रकारे सोडता येणार नाही. चला तर एस्पिरंट्स इथपर्यंत आपण पोहोचलो. यानंतर आहे नेक्स्ट टॉपिक, तो आहे फार्मास्युटिकल अनालिसिस. फार्मास्युटिकल अनालिसिस मध्ये सध्या वेटेज तुम्ही पाहिलं 24 क्वेश्चन्स, 30 क्वेश्चन्स हे अनालिसिस मधून येतात. अनालिसिस हा एक छोटासा पार्ट नाहीये, अनालिसिस एक डीप कॉन्सेप्ट आहे. याच्यामध्ये टायट्रेशन्स आले, याच्यामध्ये क्रोमॅटोग्राफिक टेक्निक्स आल्या, थर्मल अनालिसिस आलं आणि स्पेक्ट्रोस्कोपी आल्या. हे सगळं आहे. हे पहा, टायट्रेशनचे सगळे प्रिन्सिपल्स, रिडॉक्स टायट्रेशन, ऑक्सिडेशन रिडक्शन, कॉम्प्लेक्सोमेट्रिक, प्रेसिपिटेशन, नॉन एक्वस, फजान्स मेथड ऐकले तुम्ही? फजान्स मेथड, ओल्हार्ट्स मेथड, हे सगळं पाहिजे आपल्याला. हे सगळं देणार आहे मी तुम्हाला ह्या नोट्स मधून. ग्रायमेट्रिक अनालिसिस, कालफिशर टायट्रेशन असेल, पोटेन्शियोमेट्री, कंडक्टोमेट्री, पोलरोग्राफी, व्होल्टामेट्री, पेपर क्रोमॅटोग्राफी, TLC, HPLC, HPTLC, GC, एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी, जेल क्रोमॅटोग्राफी, इलेक्ट्रोफोरेसिस, कायरल क्रोमॅटोग्राफी आहे. इट इज अ पार्ट ऑफ युअर सिलेबस. प्रिन्सिपल, इक्विपमेंट्स मध्ये असणारे तुमचे स्टेशनरी फेज, मोबाईल फेज सगळं माहित असायला पाहिजे. आणि त्यानंतर तुमचं UV स्पेक्ट्रोस्कोपी, IR, NMR, मास, फ्लेम, ॲटॉमिक ॲब्झॉर्प्शन, ॲटॉमिक इमिशन, नेफ्लोमेट्री, टर्बिडोमेट्री, फ्लोरोमेट्री हे स्पेक्ट्रोस्कोपी आहेत. रमण पण घेऊ आपण. तर या स्पेक्ट्रोस्कोपीचे प्रिन्सिपल्स, याचे इन्स्ट्रुमेंटेशन आणि याच्यामध्ये असणारे लॅम्प, डिटेक्टर्स हे आणि याचे ऍप्लिकेशन्स लागतं. हे महत्वाचं पण आहे. याच्यामध्ये अनालिसिस मध्ये एक महत्वाचा पॉइंट आहे एस्पिरंट्स, ऍसे. 2019 मध्ये ना जवळजवळ 5+ क्वेश्चन्स हे फक्त ऍसेवर आहेत. आणि हे ऍसे तुम्हाला करावेच लागतील. पाठ असतं हे थोडंसं पाठांतराचा भाग आहे, पण करावं लागेल. मोनोग्राफ चेक करून तुम्हाला हे ऍसे पाहावे लागतील. यानंतर मग आता इथून सुरू झाले बेसिक पॉइंट्स. बायोकेमिस्ट्री 1-2 क्वेश्चन्स ओनली. कधी कार्बोहायड्रेट वरती, तर कधी प्रोटीन्स वरती, कधी लिपिड्स वरती, असे 1-2 क्वेश्चन्स अलग लक्षात. हे मॉडरेट वेट म्हणजे मॉडरेट टू लो वेटेज आहे. बायोकेमिस्ट्री, कार्बोहायड्रेट, अमायनो ऍसिड्स, प्रोटीन, लिपिड्स, सो न्यूक्लिक ऍसिड, विटामिन्स, एन्झाईम आणि मेटाबॉलिझम हे कार्बोहायड्रेटचा पोर्शन आहे. तुम्हाला सोडता येणार नाही बघा. का सोडता येणार नाही? कारण का 2 क्वेश्चन्स इट मॅटर्स अ लॉट. कारण सोडता येणार नाही, करावंच लागेल. यानंतर आहे तुमचा मायक्रोबायोलॉजी, हिस्ट्री अँड स्कोप, बॅक्टेरिया, व्हायरस, फंगाय हे जरा जास्त महत्वाचं आहे. इथं तुम्हाला 2 to 3 क्वेश्चन्स पाहायला मिळतील. स्टरलायझेशन इथं पण येईल. सो इम्युनिटी पण येतील,
अँटीजन अँटीबॉडी रिएक्शन, हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन, वॅक्सिन सेरा महत्वाचं आहे, हे करावं लागेल. त्यासोबत एस्पिरंट काही बायोटेक्नॉलॉजी, अॅनिमल सेल कल्चरच्या टेक्निक्स, जीन क्लोनिंग असेल, रिकॉम्बिनेशन डीएनए टेक्नॉलॉजी. सो यानंतर डीएनए रेप्लिकेशन, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, जीन एक्सप्रेशन, हे आहे थोडंसं मेन. हे बेसिक एचएपी मध्ये पण तुम्हाला मिळेल, इथं सध्या तुम्हाला मिळेल एकदम टॉप लेवल पर्यंत. डीएनए, आरएनए, डीएनए टू आरएनए, डीएनए टू प्रोटीन, आरएनए टू प्रोटीन, ट्रान्सक्रिप्शन, रेप्लिकेशन आणि ट्रान्सलेशन, एकदम डीप, न कुठंही चुकता हे तुम्हाला सिलेबस मिळून जाईल. इथून चालू झाला नॉन टेक्निकल सिलेबस. नॉन टेक्निकल सिलेबस मध्ये पहा, सेक्शन नंबर 1 जनरल स्टडीज. सो इंडियन कॉन्स्टिट्यूशन, त्यानंतर काही नेबरिंग कंट्रीज असतील, त्याचा मॅप, हिस्ट्री, जिओग्राफी, थोडंसं इकॉनॉमिक, बजेट असेल, सायंटिफिक रिसर्च वगैरे असेल, काही इन्व्हेन्शन असतील, फार्मसी रिलेटेड काही डिस्कवरीज असतील. हे थोडंसं सांगता न येणारा सिलेबस आहे, कधीही सिलेबसच्या बाहेर जाऊ शकतं, अलग लक्षात. त्याच्यामुळे आधी टेक्निकलच क्लिअर करावा आणि ते क्लिअर करून मग आधी टेक्निकल कम्प्लीट करूनच मग नॉन टेक कडे चला. सो इथं वेळ घालण्यापेक्षा तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त वेळ कुठं घाला माहितीये, त्याच्यापेक्षा जास्त वेळ इथं घाला. हे पहा, कॉम्प्युटर नॉलेज बद्दल याच्यावर जास्त क्वेश्चन्स आहेत. सो फंडामेंटल ऑफ द कॉम्प्युटरचे हार्डवेअर, सॉफ्टवेअर, ऑपरेटिंग सिस्टम्स, MS ऑफिस, एक्सेल, पॉवर पॉइंट, याच्याबद्दल, वेब बद्दल, इंटरनेट बद्दल, डिजिटल कम्युनिकेशन बद्दल, कॉम्प्युटर नेटवर्क बद्दल, सायबर सिक्युरिटी बद्दल, इम्पॉर्टंट कॉम्प्युटर शॉर्टकट्सच्या की बद्दल, हे सगळं तुम्हाला महत्वाचं आहे. याच्यावरती जे सेक्शन गेला एस्पिरंट्स, तर तो जनरल नॉलेजचा होता. अवॉर्ड, होनर्स, बुक्स, ऑथर, गव्हर्नमेंटच्या स्कीम्स, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, फेमस पर्सनॅलिटीज, हे तुम्हाला माहित पाहिजे. यानंतरचा नेक्स्ट सेक्शन आहे इंग्लिश. 2 सेक्शनला वेटेज द्यायचे आपल्याला जास्त, एक इंग्लिश ग्रामरला आणि यानंतरचे वेटेज असेल एस्पिरंट्स ते असेल तुमच्या कॉम्प्युटरला. कॉम्प्युटर नॉलेज आणि इंग्लिश हे 2 जरा जास्त महत्वाचे आहेत. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, नंबर सिस्टम, सिम्प्लिफिकेशन, सो पर्सेंटेजचे कॅल्क्युलेशन, रेशिओ, प्रपोर्शन, ऍव्हरेज, प्रॉफिट लॉस, टाइम, स्पीड, डिस्टन्स, कंपाऊंड इंटरेस्ट, सिंपल इंटरेस्ट, डेटा इंटरप्रिटेशन, सो मेन्युसरेशन आणि प्रीम्युटेशन, हे पहा, कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी असेल, हे सगळं. यानंतर शेवटचा पार्ट असेल हा तुमचा करंट अफेअरचा. तर हा जो पोर्शन आहे टोटल, तर 20 क्वेश्चन साठी आपण कन्सिडर करतोय एस्पिरंट्स. सो बाकीचा जो पोर्शन आहे तो 80% पोर्शन हा फार्मसीचा आहे. तर एस्पिरंट्स, दिस इज ऑल अबाउट द सिलेबस बिलॉंग्स टू द UPSC ड्रग इन्स्पेक्टर. आणि जर तुम्ही प्रिपरेशनच्या मध्ये येण्याचा विचार करत असाल तर मी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट करेल की प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी ही याच लेवलची असली पाहिजे. जर तुम्ही प्रिपरेशन स्ट्रॅटेजी मध्ये कुठं कमी पडाल तर लक्षात घ्या, तुमचं सिलेक्शन हे थोडंसं मुश्किल असू शकतं. तुम्हाला प्रिपेअर करायचंय तर माझ्या हिशोबाने एवढ्या सिलेबसला डील करणं गरजेचं आहे. हे स्टँडर्ड सिलेबस आहे, ह्याला मॅच करणं गरजेचं आहे आणि आपण याला 100% ह्या बॅच मध्ये मॅच करणार आहोत. चला, तर अपेक्षित आहे एस्पिरंट्स की या लेक्चर मधून, या सेशन मधून तुम्हाला UPSC बद्दल ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतील. तर APA ची जी बॅच आहे ही सुरू होत आहे. सो 1 जुलै 2026 पासून या बॅचचा जो टायमिंग असेल तर तो ऍज पर द स्टुडंट अँड अकॅडमी याच्या अनुषंगाने चेंज होईल, पण वर्किंग टाइम मध्ये क्लास होणार नाही. आय एम व्हेरी शुअर. एक तर अर्ली इन द मॉर्निंग, नाहीतर लेट, सो इव्हनिंग, ह्या टायमिंग मध्ये आम्ही क्लास कंडक्ट करू. सो इनिशियली हा 1.5 आवर्सचा असेल, पुढे जर एक्झामचा टायमिंग बघून हा डेली 2 आवर्स पर्यंत चालला जाईल. तर एस्पिरंट्स, अशा पद्धतीने हा बॅच आपण या ठिकाणी UPSC ड्रग इन्स्पेक्टर साठी सुरू करत आहोत विथ द ऑल कॉन्सेप्ट, विथ द ऑल फंडामेंटल्स, विथ द ऑल रिस्पॉन्सिबिलिटीज. चला, समजलंय का सगळ्यांना? सांगा एकदा. तुमचे काही डाऊट्स असतील एस्पिरंट्स तर तुम्ही या कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. सो तुम्हाला काही विचारायचं असेल तर इथं नंबर आहे, सो यावरती तुम्ही कॉल करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे एस्पिरंट्स, तर ती तुम्ही डाउनलोड करा, ऍप्लिकेशन मध्ये या आणि या बॅचला ऍड ऑन